महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पेण मतदारसंघात येणारी आंबिवली आदिवासी वाडी 21व्या शतकातही मूलभूत सुविधांपासून वंचित। या वाडीत सुमारे 530 लोकसंख्या, पण महिलांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी 3 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे। गावाकडे जाणारा मुख्य रस्ता खड्ड्यांनी भरलेला, तर कच्चा रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे चिखलमय। याचा फटका शाळकरी मुलं, रुग्ण आणि गर्भवती महिलांना वाडीतील स्मशानभूमीलाही छप्पर नाही। पावसाळ्यात अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा आहे। 30% कुटुंबे स्थलांतरित, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथे मजुरीसाठी भटकंती, कागदपत्रांच्या अभावामुळे घरकुल, लाडकी बहीण पेन्शनपासून वंचित। आमच्याकडे कोणी पाहणार आहे का? फक्त आश्वासन नको, आता काम हवंय। परंपरा जपणारी ही वाडी मात्र विकास आजही दूरच। आदिवासी मोर्चाचे प्रमुख शशिकांत जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे काही योजना मिळाल्या, पण प्रश्न कायम आहेत। आता आमचा थेट सवाल शासनाला आणि लोकप्रतिनिधींनाच आहे की पाणी, रस्ता, स्मशानभूमी आणि रोजगार आंबिवली आदिवासी वाडीकडे गांभीर्याने कधी पाहणार? महाराष्ट्र सुपरफास्टसाठी हरिश्चंद्र महाडिक सह तृप्ती भोईर, सुतारवाडी, रोहा। ठिकाणी आल्यानंतर मला सर्व घरोघरे दिसली। या ठिकाणी शशिकांत जगताप आहेत, ते आपल्याला थोडी माहिती देतील। नमस्कार, मी शशिकांत विष्णू जगताप, रोहा तालुका आदिवासी मोर्चा अध्यक्ष। आज साहेब आपल्याला सांगायचं तात्पर्य म्हणजे मी आज एक लोकांच्या, आमच्या गोरगरीब आदिवासी लोकांची एक समाजसेवा म्हणून मी त्यांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड, डोमासाईल दाखले, कोणी अजून ॲक्सिडेंटमध्ये कोणी जरी काय रस्त्यात पडला असेल त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं, अशी काही जी माझ्याकडून जी काही करण्याच्या सोयीस्कर कामं असतात ती मी करतो। पण आज रोहा तालुक्यामध्ये ही आमची आंबिवली आदिवासी वाडी आहे। या आदिवासी वाडीमध्ये जवळपास 130 ते 140 घरं आहेत। पण प्रत्यक्षात या वाडीची जी काही, ज्या परीने जी काही सुविधा या वाडीला पाहिजे त्या का अजूनपर्यंत काही भेटल्या नाहीत। स्मशानभूमी पडीक आहे। तसेच या दृष्टिकोनातून या एवढी मोठी वस्ती असताना या वाडीतल्या महिलांना अजून खूप लांबवरून पाणी आणावं लागतो। साधारण आम्ही आता एक बोरवेल आम्हाला आहे, त्या बोरवेलचं पाणी आम्ही थोडाफार पाणी पिण्यास वापरतो, पण एवढी पाण्याची खूप अशी समस्या निर्माण या ठिकाणी आहे। या या वाडीला कुठली नळ पाणी पुरवठा योजना तर नाहीच, कुठली विहीर जास्त नाही। जर कपडे वगैरे धुवायचे असतील तर खाली नदीवर 3 किलोमीटर जावं लागतं। घरकुलांचा काही प्रश्न सुटला, पण अजून काही मोठ्या प्रमाणात घरकुलांचा लाभ मिळाला नाही। काही महिलांना, ज्या निराधार विधवा महिला आहेत त्यांना पेन्शन नाही। काही महिलांना जे लाडक्या बहिणीचे पैसे पण काही महिलांना येत नाहीत। अशा खूप काही समस्या या ठिकाणी आहेत। जाण्या येण्याचा जो रस्ता आहे आमचा तो व्यवस्थित नाही। इथे पूर्व काही आमचे शाळेमध्ये जाणारे आहेत, कॉलेजला काही शिकलेले आहेत, 10वी 12वी, त्यांना काही नोकऱ्या नाहीत, रोजगार रोटी भेटत नाही, जेणेकरून इतर परराज्यामध्ये त्यांना स्थलांतरित होण्याला भाग पडत आहे। जवळजवळ 80% लोक बाहेरगावी म्हणजे स्थलांतरित आहेत रोजगारासाठी। उर्वरित जे काही इथे आहेत त्यांची परिस्थिती एकदम दैनंदिन आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाणी आणि रस्ता, यांचा अभाव इथे आहे। पाणी तर नाहीच आणि रस्ताही मध्ये खूप आमचा खराब आहे। एका साईडला अंतर्गत रस्ते झाले तर काही ठिकाणी रस्ते झालेतच नाही। तुमची आदिवासी वाडी कोणत्या मतदारसंघात मोडते? आमची आदिवासी वाडी पेण मतदारसंघात मोडते। कोण इथं फिरकतो की नाही? इथे सदर कोणी येत नाही, कुठलाही इथे म्हणजे जो काही राजकीय दृष्ट्यातनं जो काही नेता येतो इथे कुठलाही येत नाही। तुमचा मग एकूण मतदार किती आहेत? आमचं जवळजवळ या ठिकाणी 200 ते 250 मतदार आम्ही इथं वाडीमध्ये आहोत। 270 मतदान करता का तुम्ही त्यावेळेला? हो, मतदान आम्ही करतो, पण बहुतांशी लोक आमची बाहेरगावी असतात।
ते येतात का तेव्हा? काही येतात, काही येत नाही. हां, जे तिथं स्थायिक आहेत ते मात्र मतदान करतात. हो, ते 100% तरी मतदान सुद्धा करतात. तुम्हाला सुविधा उपलब्ध कोण करून देत फक्त नाही. आश्वासनं देतात, बाकी काही नाही. आम्ही पाणी लय लांबून आणलं, वागण्याची वाडी